चला आता आपण मशरूमची भाजी बनवून घेऊया। आम्ही मशरूम घेतलेले आहेत, लसूण घेतलेले आहेत, काली मिर्च सगळे एकीकडे असं घेतलेलं आहे, व्हिनेगर घेतलेला आहे, चिली सॉस घेतलेला आहे आणि पाक चोय घेतलेला आहे। एकत्र असं ते बारीक करून घेऊया। आता हे बघा बारीक करून घेतलं असं। कढई घेऊया आता आपण। कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालूया। ऑलिव्ह ऑइल घालून घेतलं। आता ते एकसारखं सगळीकडे पसरून घेऊया असं। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। गॅस ऑन केले, सगळीकडे जरा पसरून घेऊया असं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण बारीक चिरून घेतले होते ते घालून घेतले। आता ते बरं भाजून घ्यायचं आहे थोडंसं। बघा लसूण असा फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये आता मशरूम टाकले। एकाचे 2 भाग असे करून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालून घेतले। आता त्याला बरंसं थोडं मिक्स करून घेऊया। एका साईडला आपण पाक चोय ठेवलेले आहेत, गरम पाण्यामध्ये घालून थोडंसं ते घेतले। आता त्याच्यामध्ये घालून घेतलं। हे बघा, त्याला मराठीमध्ये बोकचॉय बी असं बोलतात। हे बघा पाकचोय असं मिक्स करून घेऊया। ही खाण्यासाठी भाजी सुद्धा हेल्दी असते सर्वांसाठी। हे बघा आता गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये काली मिरची टाकूया, थोडीशी मीठ टाकूया चवीनुसार आपल्या। थोडंसं व्हिनेगर टाकूया। त्याच्यामध्ये थोडा स्वीट चिली सॉस टाकला। बरं असं मिक्स केलं। ही भाजी खूप हेल्दी असते खाण्यासाठी। थोडंसं ऑइल टाकून घेतलं। आता आपली भाजी अशी तयार झालेली आहे। पाकचोय घालून मशरूम भाजी केलेली आहे, ती आपली भाजी अशी तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता जास्त त्याला शिजवायचं नाही, तसंच काढून घ्यायचं असतं फ्राय करून।